रामराम मंडळी, तर कशा आहात आपण सर्वजण. तर आपण अगोदरच्या क्लासमध्ये शिकलोय की जे काही मागचा व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये आपण वन कॉम्प्लिमेंट कसं काढायचं आणि टू कॉम्प्लिमेंट्स कसं काढायचं हे शिकलोय. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की वन कॉम्प्लिमेंट मध्ये कशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन करत असतो. सबट्रॅक्शन करत असताना वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट, आता टूज कॉम्प्लिमेंट नंतर घेणार आहोत पण वन्स कॉम्प्लिमेंट आता घेणार आहोत. पण ते जे क्वेश्चन आहेत ते येतं काय म्हटलंय बघा, सबट्रॅक्ट युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट्स. मग एक कॉम्प्लिमेंट्स यूज करून म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट यूज करून त्याचे आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन कसं करायचं ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. जर ते अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल किंवा वन्स कॉम्प्लिमेंट काय असतं आणि टूज कॉम्प्लिमेंट काय असतं ते जाऊन बघा आणि त्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ बघा. यामध्ये काय आहे, परफॉर्म 9 - 4 आणि काय करायचं बघा, 9 - 4 करायचं आहे. जर डेसिमल केलं असतं तर आपल्याला लगेच समजलं असतं. तशा प्रकारे आपण त्याची सबट्रॅक्शन करत असतो. सरळ सरळ दिसते. 9 - 4 मध्ये किती येतं, 5 येत असतं. हे तर तुम्हाला येतं. मग बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं, मग ते बायनरी कशा प्रकारे तुम्ही करू शकता ते मी आज शिकवणार आहे. मग बघा काय करायचं, अगोदर 9 ला बायनरी मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग किती आहे, डेसिमल आहे. डेसिमल असेल तर इथे 9 आहे. मग 9 कशामध्ये येतं, ऑक्टल मध्ये येतं का नाही. पण ऑक्टल मध्ये जर आला तर 4 बिट येत असतात. मग 4 कशा प्रकारे आले बघा, 2 ऑक्टल जर काढायचं असेल तर 2 जर 4 केलं तर किती येत असतं, तुझं 8 येत असतं. एक मिनिट जे काही तुमचं 2 आहे ते जर केलं तर किती येत असतं, तुमचं 8 पर्यंत येत असतं. मग तुम्हाला काय करायचं, डेसिमल आहे. पण डेसिमल जर काढायचं असेल तर कशा प्रकारे करणार. मग डेसिमल जर काढायचं असेल तर तुला 9 ला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि बायनरी मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुझा फॉर्म्युला माहित आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे, 1 2 4 आणि 8. म्हणजे किती बिट आले तुम्ही इथे, 4 बिट आले. मग ते 4 बिट तू कन्वर्ट करून घे. मग बायनरी कसं करणार, 9 ची बायनरी काढायची तुला आता. मग 9 ची बायनरी काढत असताना तुला कशा प्रकारे येईल बघा. आता हे 9 काय तुझं डेसिमल आहे आणि त्याची काय करायची, बायनरी काढायची आहे. मग बायनरी काढ. आता 9 कशामध्ये त्याची ऍडिशन कर. ऍडिशन केलं असतं कसे, 8 + 1 = 9. मग ज्याची ऍडिशन केलं असतं ते तिथे 1 घे, बाकीचे काय 0 घेऊन टाक. म्हणजे तुझी बायनरी आलेली आहे किती, 1 0 0 1. ही तुझी आलेली बायनरी आहे. म्हणजे बायनरी आली. मग त्यानंतर आता काय घ्यायचं आहे तुला, 4 घ्यायचं आहे. मग त्यानंतर बघा 4 मध्ये कसं घेणार आहे, 4 ची काय करायची तुला, बायनरी करायची आहे. मग 4 ची बायनरी जर काढायची असेल तर कसं करणार आहेस बघ. इथं बघ 4 आहे आणि बाकीचे काय 0. बाकीची गरज आहे का तुला, काही गरज नाही. कारण सगळे तुझे कसे आहेत, रिकाम टेकडे आहेत. मग रिकाम टेकडे जर असतील तर तुला काही घ्यायची गरज आहे का रे, काही गरज नाही. मग घेणार काय तू फक्त 4 आणि ज्या ठिकाणी तुला 4 ची गरज आहे तिथं 1 घे आणि बाकी सगळे काय 0. मग कसे घेणार बघ, इथं 1 घे, बाकी सगळे 0. मग आता 4 ची तुला आलेली आहे बायनरी. मग ती बायनरी घेऊन घे. मग आता हे आहे तुझा 4 डेसिमल = याची बायनरी येणार आहे तुला 0 1 0 0. हे झाली तुझी बायनरी. जर तुम्ही म्हणताय की आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे आणि त्याची सबट्रॅक्शन करायचं आहे, हे कशासाठी बघ. जशी प्रेमाला भाषा प्रेमाची कळत असते तशीच कम्प्युटरला भाषा ही डिजिटलच कळत असते. म्हणून त्याला डिजिटल मध्ये बायनरी घ्यावं लागेल आणि बायनरी जर घेतलं तुला ऍडिशन, तुला काय सबट्रॅक्शन करता येईल. मग आता वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. मग कोणाचं घेणार तू वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, इन्व्हर्ट करणे. इन्व्हर्ट करणे म्हणजेच काय, खाली मुंडकं वर पाय. मग खाली मुंडकं वर पाय कोणाचं करणार, ज्या ठिकाणी मायनस आहे त्याला करायचं खाली मुंडकं वर पाय. कारण पॉझिटिव्ह जर असेल तर चांगली गोष्ट आहे आणि निगेटिव्ह जर असेल तर वाईट गोष्ट आहे. म्हणून कधीही निगेटिव्ह विचार करायचं नाही, पॉझिटिव्ह विचार करायचं. मग ते निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह कसं कन्वर्ट करायचं, तर त्याला काय करायचं, खाली मुंडकं वर पाय. म्हणजे सगळेच काय करून टाक, चेंज करून टाक. मग कसं करणार बघ, चेंज. आता हे जे काही आहे तुला वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे, ते 9 - 4 करायचं आहे. 9 - 4 करायचं असेल तर काय करतो, त्याला इन्व्हर्ट करून टाक. मग इन्व्हर्ट जर केलं असं काय म्हणायचं, वन्स कॉम्प्लिमेंट कोणाचं घ्यायचं तुला, 4 चा. मग 4 च का घेतलं, कारण मायनस आहे म्हणून या 4 घेतलं. 4 म्हणून काय घेतलं आपण, ह्या मायनसला वन्स कॉम्प्लिमेंट घेतलं. मग कशा प्रकारे करशील बघ वन्स कॉम्प्लिमेंट. मग आता वन्स कॉम्प्लिमेंट करायचे तुला, मग कोणाचे करायचे, 4 ची करायचे. मग आता वन्स कॉम्प्लिमेंट्स ऑफ 4. मग या 4 ची काय करायचं, वन्स कॉम्प्लिमेंट कर. मग सगळे काय करून टाक, उलट करून टाक. उलट कसं करणार तू, येत आहे तुला. जिथं 0 आहे तिथं 1 आणि जिथं 1 आहे तिथं 0. मग जिथं 1 आहे तिथं 1 आणि तिथं काय 1. मग याला तुला वन्स कॉम्प्लिमेंट आता तुला करायचं आहे. युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन करायचं आहे. मग कसं करणार तू, कसं करणार,
मग बघ आता याला काय कर व्यवस्थितरित्या मांडून घे 9 आणि प्लस आता हे मायनस तर होता अगोदर त्याचा झाला प्लस मग प्लस झाला म्हणजे कसं झालं इन्व्हर्ट केलो मग बघ आता काय हा 9 ला ऍज इट इज 9 ची बायनरी ऍज इट इज लिहून घे 0 0 1 आणि त्यानंतर इथं काय आलं बघ हे इन्व्हर्ट केल्याने घे म्हणजे इथं काय मायनस होते त्याला काय झालं प्लस झाला मग प्लस कशामुळे झाला इथं मायनस होता इथं प्लस झाला कारण आपण काय केलं त्याला इन्व्हर्जन करून टाकला इन्व्हर्ट करून टाकला साइन चेंज करून टाकले म्हणून इथे घे प्लस मग त्यानंतर काय इथं 1 0 1 1 मग या त्याची काय करायची सिंपली ऍडिशन करायची आहे आणि जर ऍडिशन आलं तर आपल्याला विल गेट आन्सर बघ आता काय 1 + 1 काय येत असतं रे 2 येत असतं पण बायनरी मध्ये घेत असताना आपण कॅरी फॉरवर्डची काय ऍडिशन घेतलेली आहे मग ती ऍडिशन कशी घेतली 1 + 1 = किती 0 आणि कॅरी फॉरवर्ड 1 मग कॅरी फॉरवर्ड 1 आला ओके हा 0 आला आणि कॅरी फॉरवर्ड 1 मग इथला 0 इथला 1 म्हणजे किती 1 इथला 1 आणि इथला 1 म्हणजे किती 2च पण 2च म्हणजे याचा अर्थ असा मी हे 2च आहे म्हणजे काय हा अशा प्रकारे येत असतं 2 म्हणजे कशा मला हे 2 इथून आला म्हणजे हा 2 म्हणजे जे आन्सर आहे तुझा हा म्हणजे आन्सर आला तुझा 0 आणि हाचा काय आला म्हणजे कॅरी 1 आली 0 + 0 = 0 आणि इथला 0 इथला 1 म्हणजे 1 मग त्यानंतर हा 1 + 1 = किती आलं 2 म्हणजे काय 0 आणि कॅरी फॉरवर्ड 1 म्हणजे इथं आली तुझी काय कॅरी तिथे काहीच नाहीये म्हणजे इथं झाली तुझी कॅरी मग जर कॅरी आन्सर आलेला असेल तर दिस इज द पॉझिटिव्ह कॅरी आले तर काय पॉझिटिव्ह आणि कॅरी आली नाही म्हणजे काय निगेटिव्ह मग ते पण आपण घेणार आहोत यामध्ये बघा -5 येतोय मग त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस त्या आन्सरला काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे मग इथं कॅरी जर जनरेट झालं तर आन्सर इज पॉझिटिव्ह कॅरी जनरेट झाला म्हणजे काय झालं आपलं आन्सर हे पॉझिटिव्ह आलेला आहे आणि जर पॉझिटिव्ह आलेला असेल तर आपलं आन्सर काय होतं व्यवस्थितरित्या आपलं आन्सर आलेलं आहे ही कॅरी आलेली आहे ही कॅरी काय करायचं आहे याच्यामध्ये ऍड कर जे तुझं आन्सर आलं ना त्यामध्ये कॅरी ऍड कर मग कसं करणार बघ कॅरी ऍड हे कॅरी इथं आलं म्हणजे ही कॅरी काय केलं याच्यामध्ये ऍड केलं त्यानंतर इथं ऍड केलं काय कर परत बेरीज कर मग कशा प्रकारे बघ 0 + 1 1 आला त्यानंतर हा 0 0 आला 1 ला 1 या 0 ला हा 0 म्हणजे तुझा आन्सर आलेला आहे आणि कॅरी जर आला तर आन्सर इज पॉझिटिव्ह आणि आन्सर जर इज पॉझिटिव्ह असेल तर आपलं काय आलेलं आहे आन्सर विल गेट आणि आपला आन्सर आलेला आहे म्हणजे कशावरून समजायचे आहे का नाही बघ 9 - 4 म्हणलं तर काय पॉझिटिव्ह 5 यायला पाहिजे 9 - 4 म्हणजे काय पॉझिटिव्ह 5 आला आणि पॉझिटिव्ह 5 आला तर याच्यामध्ये बघ एक वेळ ट्राय करून बघ येते का 5 आलेला आहे का बघ हा मग कसं बघणार तू इथं 0 आहे इथं 1 आहे 0 आहे 1 आहे ह्याच्यामध्ये पुट कर इथं 0 इथं 1 त्यानंतर काय इथं 0 आहे आणि इथं काय आहे 1 आहे 4 + 1 = 5 आन्सर आलेला आहे आणि आपला काय आलेला आहे आन्सर इज ट्रू मग हे कशावर आला जर कॅरी जनरेट झाला तर पॉझिटिव्ह आन्सर येतो आणि पॉझिटिव्ह जर आन्सर असेल तर तो काय असतो ट्रू असतो म्हणून आपला आन्सर काय आलेला आहे हा फायनल आन्सर आलाय मग आपण आता लिहित असताना कसं लिहायचं 9 to the base 10 - 4 to the base 10 = आपला जो आन्सर आलेला आहे ते किती आलेला आहे 5 to the base 10 हे आन्सर आलेलं आहे आणि जर बायनरी मध्ये जर घ्यायचं असेल तर बायनरी मध्ये तू असं लिहू शकतो मग कसं लिहिणार 9 ची बायनरी काय आहे ते लिह 9 ची बायनरी 1 0 0 1 हे झाली तुझी 9 ची बायनरी मायनस मग 4 ची बायनरी काय इथं आहे मग याची बायनरी आहे 0 1 0 0 आणि हे झाली तुझी बायनरी आणि याचा आन्सर तुझा आलेला आहे मग बायनरी मध्ये लिह 1 0 1 0 1 हे झालं तुझं काय बायनरी मध्ये आन्सर आलेलं आहे आणि we get the answer पण हे आन्सर कसं आहे पॉझिटिव्ह आहे मग नेक्स्ट घ्यायचे आपल्याला बघ तुला जर काहीतरी जीवनामध्ये करायचं असेल तर तुला हे शिकावं लागेल आणि जर तू कॉम्प्युटर मध्ये शिकत असशील तर कॉम्प्युटर मध्ये ही भाषा यायलाच पाहिजे आणि जर नाही आली तर मग काही खरं नाही कारण तुला विषय सोडावा लागतील आणि नंतर जे काही कामधंदे येतात ते कामधंदे बघावे लागतील पण ते जर करायचं नसेल तर तुला हे शिकावं लागणार आहे आणि माझा एक तुला चॅलेंज आहे की जर तुला हे समजत नसेल किंवा असं तर होऊ शकणार नाही की मी शिकवतोय आणि तुला समजत नाही हे समजणारच आहे पण तुझं लक्ष इथं यायला पाहिजे नाहीतर मग आयपीएल चालू आहे तर ते आयपीएलच्या नादामध्ये तू इकडे तिकडे फिरू नकोस किंवा आयपीएलच्या नादामध्ये तू जाऊ नकोस कारण आपलं ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे ते क्रिकेट खेळणारे खेळतात आणि क्रिकेट खेळून काय त्यांचे सगळं व्यवस्थित कुटुंब वगैरे चालतात पण तुला त्याच्यातला 1 रुपया भेटणार नाही ना ड्रीम 11 वरती लावून तू म्हणशील की मला 1 करोड कधी भेटेल ते तुला भेटणार नाही सगळं फिक्सिंग आहे तर म्हणून तू काय त्याच्यावरती लक्ष दे त्याच्यापेक्षा लक्ष देण्यापेक्षा याच्यावरती लक्ष दे म्हणजे तुझं करिअर चांगलं ब्राईट होईल मग आता काय करायचं नेक्स्ट आहे 4 - 9 आहे नेक्स्ट काय आहे 4 - 9 मग बघ हे 4 आहे
9 काय 9 आहे, हे काय डेसिमल आहे. तर याला काय करायचं आहे आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंटने काय करायचं सबट्रॅक्शन करायचं आहे. मग कसं करणार येतं तुला येतं. जे मायनस साइन आहे त्याला इन्व्हर्ट कर, बाकी सगळे ऍज इट ठेव. काय जे मायनस साइन आहे त्याला काय करायचं इन्व्हर्ट कर आणि बाकी सगळे काय अनालाइज आहे. बाकीचे काय तुझ्या सगळं सेम आहे तसं तसं ठेव, काही दिसत नाही काही अडचण नाही. बघ आता 4 ची बायनरी काय ते आपण ह्या फॉर्म्युलावर बघितलं कोणता 2 1 2 4 आणि 8 या फॉर्म्युलावर बघितलं. म्हणजे मग 4 ची बायनरी काढायची म्हणजे 1 आलं बाकीचे काय 0 आले. मग 0 घेत असताना काय असेल 8 ची बायनरी कशी घेणार तू 0 1 0 0 ही आली तुझी बायनरी मायनस आता याची बायनरी काढायची आहे 9 ची म्हणजे काय 8 प्लस 1 तर केलं तर तुझी बायनरी येत असते. म्हणजे इथं बाकी काय 0 म्हणजे 1 0 0 1 ही आली तुझी बायनरी. मग तुला काढायचं काय वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. मग वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर काय करावं लागेल तुला जे मायनस आहे त्याला इन्व्हर्ट कर. मायनस कोण आहे हे आहे, ह्याला काय करतो इन्व्हर्ट करून टाक म्हणजे त्याला पॉझिटिव्ह मध्ये करून टाक. म्हणजेच काय खाली गुणका वर काय. मग कसं करशील बघ आता ह्याला करायचं तुला इन्व्हर्ट. मग बघ काय करणार वन्स कॉम्प्लिमेंट वन्स कॉम्प्लिमेंट. मग कसं करणार बघ तू वन्स कॉम्प्लिमेंट करणार आहेस हे झाला तुझा वन्स कॉम्प्लिमेंट. मग आता वन्स कॉम्प्लिमेंट कोणाचं काय याचं करणार आहेस तू. हा झाला तुझा 0 हा झाला 1 1 आणि हा 0 कारण 1 ला 0 0 ला 1 0 ला 1 1 ला 0 हे झाला तुझा वन्स कॉम्प्लिमेंट. मग आता काय करायचे तुला ऍडिशन करायचे. मग आता बघ कसं करणार ऍडिशन. हा 0 घे त्यानंतर हा 1 घे त्यानंतर हा 0 घे त्यानंतर हा 0 म्हणजे हा 4 झाला. मग याचा वन्स कॉम्प्लिमेंट 9 चा का बरं कारण इथं आपण साइन चेंज केलंय प्लस करून टाक म्हणजे याचा आन्सर बघ काय आहे हा 0 1 1 0. मग आता याची काय कर सिंपली ऍडिशन कर. सिंपली काय करावं लागेल तुला ऍडिशन करावं लागेल. आणि ऍडिशन जर करायचं असेल तर कसं करणार हा 0 ला 0 0 प्लस 1 0 प्लस 1 किती 1 1 प्लस 1 किती 2 2 म्हणजे किती 0 0 प्लस 0 0 प्लस 1 इक्वल टू आणि सॉरी 1 प्लस 1 इक्वल टू 0 आणि इथला जे काही 1 आलेला आहे ते इथं आलं म्हणजे इथं आलं म्हणजे कॅरी आली करायचं कॅरी आलेली नाही. आणि जर कॅरी आली नसेल तर आपल्याला काय करावं लागेल हे आन्सर आपला रॉंग आहे चुकीचा आहे. मग याचं काय करावं लागेल तुला हे चुकीचा आन्सर फायनल कॅरी 0 देन आन्सर विल बी रॉंग. याचं जर आन्सर रॉंग असेल तर त्याला काय करावं लागेल तुला इन्व्हर्ट करावं लागेल. इन्व्हर्ट कसं करशील बरं रॉंग आहे म्हणून कसं समजणार आहे की कॅरी तर काही झाले नाही म्हणजे काय कॅरी काय तुझी 0 आहे. मग ही कॅरी जर तुझी काही 0 असेल तर आन्सर आपला चुकीचा आहे. मग त्याला करेक्ट कसं करायचं किंवा कशामुळे चुकीचं आहे एकच लक्षामध्ये घे कॅरी आली नाही म्हणजे आन्सर चुकीचा आहे एवढं लक्षामध्ये घे. आणि त्याला ऍक्युरेट जर करायचं असेल तर काय करावं लागेल सर आता बरोबर आहे तुम्ही म्हणताय चुकीचं आहे पण करावं लागेल काय काहीच करायचं नाही. हे जे आहे तुला काय करून टाक इन्व्हर्ट करून टाक म्हणजे आपला आन्सर काय येईल फायनल आन्सर येऊन जाईल. इन्व्हर्ट कसं करशील कसं करशील सांग. हा हे कॅरीला सोडून टाक याला काय घ्यायचं का काहीच घ्यायचं नाही त्याला सोडून टाकायचं आहे. मग आपल्याला माहित आहे 9 मायनस म्हणजे 4 मायनस 9 इक्वल टू किती आला पाहिजे -5 आला पाहिजे. पण इथं जर केलं तर हे 8 म्हणजे हा 8 आला त्यानंतर हा 2 म्हणजे किती होतात ते 10 होतात. मग काय कर त्याला सिम्पली इन्व्हर्ट करून टाक संपला विषय. इन्व्हर्ट कसं करणार बघ आता आपला आन्सर हे आलेलं आहे. मी काय कर इन्व्हर्ट दी आन्सर काय कर आता इन्व्हर्ट दी आन्सर. मग आता काय करतो आन्सरला इन्व्हर्ट करून टाक. कसं करणार बघा त्याचे काय आहे हा 1 ला काय कर 0 त्यानंतर हा 0 ला काय 1 त्यानंतर हा 1 ला काय कर 0 आणि त्यानंतर हा 0 ला काय 1 कर. मग याची जर तू ऍडिशन घेतलास तर काय ते बघ म्हणजे काय याचं डेसिमल जर घेतलास तर काही डेसिमल हे तुझं आलेलं आहे घेऊन आन्सर आलेलं आहे हे तुझी बायनरी आहे. बायनरी मध्ये बघ हे किती आलेलं आहे आन्सर किती आलं हे किती आहे 8 आहे हे 4 आहे हे 0 किती 2 आहे हे 1 आहे म्हणजे हा 4 प्लस 1 इक्वल टू आला आपला 5 म्हणजे आपला आन्सर येत असतो बघा. आपला आन्सर काय तो हे दिलेलं आहे काय दिलंय तुम्हाला 4 टू द बेस 10 म्हणजे डेसिमल 9 डेसिमल इक्वल टू आपला आन्सर आलेला आहे किती 5 टू द बेस 10. पण हे 5 टू द बेस आलेला आहे मायनस. मग मायनस आला म्हणजे तो मायनस येईल तुझा. मग बायनरी मध्ये जर घ्यायचं असेल तर कसं घेणार मग बायनरी मध्ये बघितलं किती आहे इक्वल टू आता इक्वल टू किती हे बायनरी लिहून टाक त्याच्यामध्ये म्हणजे तो आन्सर मिळून जातं 0 1 0 1. मग तुझा आन्सर आपल्याला भेटलेला आहे. वन्स कॉम्प्लिमेंट अशाच प्रकारे येत असतं. अशा प्रकारे आपला वन्स कॉम्प्लिमेंट झालेला आहे. जर आता तुला सेकंड काही करायचं असेल तर कशा प्रकारे करू शकणार आहेस तू कशा प्रकारे करू शकणार. मग बघ आता कशा प्रकारे करणार आहेस जे काही नेक्स्ट मी तुला एक क्वेश्चन देतो मग ते क्वेश्चन तू काय कर कमेंट मध्ये मला सांग
की आन्सर आलाय का नाही, आणि जर समजला नसेल तर डबल व्हिडिओ बघ, आणि डबल व्हिडिओ बघूनही जर समजत नसेल तर मला कमेंट मध्ये टाक, सर मला समजलं नाही आणि डबल शिकवा, तर मी डबल शिकवायला तयार आहे, पण तो व्हिडिओ बघायला तयार राहा. आणि त्यासाठी बघ आता नेक्स्ट काय, मी 2 क्वेश्चन देतो, ते 2 क्वेश्चन तुम्हाला सांग की आलेले का नाही, वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये मला कमेंट मध्ये करून सांग. असं कमेंट करून मारायची की ते माझ्या काळजाला लागायला पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याला काही ना काही यायलंय. बघ आता कसं आहे, आता ते 9 आहे आणि 10, जसं 9 आहे तसंच होतं बघा. दुसरं तुला एक क्वेश्चन देतो, ते 12 मायनस 12 टू द बेस 10, 12 टू द बेस 10 मायनस 7 टू द बेस 10 इक्वल टू हे बायनरी मध्ये काढून दाखव, हे वन्स कॉम्प्लिमेंट ची करून दाखव, आणि यालाच इन्व्हर्ट कर, काय आहे 7 मायनस 12. याची काय करतो, मला एक वेळेस कमेंट मध्ये करून सांगायचा आन्सर किती येतो, ते मला समजेल की बाबा आपल्या विद्यार्थ्याला काही यायले आणि विद्यार्थी हुशार व्हायले. आणि जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकोस, कारण हे सबस्क्रिप्शन तुला यायलाच पाहिजे. आणि जर आला तर चांगली गोष्ट आहे, कोणाच्या नादाला लागू नकोस, अभ्यास कर, एवढं माझं सांगणं आहे. तर थँक्यू, टेक केअर, बाय बाय.